नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न पाहणार आहोत। हे 20ही प्रश्न आपल्याला मागील वर्षी परीक्षेत विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत। या व्हिडिओमध्ये आपण मराठी, परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र आणि सोबतच पहा बालमानसशास्त्र या घटकावरती महत्त्वाचे 20 प्रश्न पाहिलेले आहेत। या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? तर कवी आहे त्याचे ऑप्शन क्रमांक 4 तर फकीरराव मुंजाजी शिंदे। आपल्याला पर्यायामध्ये पहा फ मु शिंदे असं ऑप्शन दिलं जातं, तर त्यांचं पूर्ण नाव आहे पहा फकीरराव मुंजाजी शिंदे। या ठिकाणी महत्त्वाचे काही नोट्स देखील पहा, तर संत तुकाराम यांनी काय लिहिलेलं आहे? तुकाराम गाथा। संत ज्ञानेश्वरी यांनी काय लिहिलेलं आहे? ज्ञानेश्वरी। आणि हे जे आहेत शिंदे यांनी फकीराचे अभंग, अवशेष, आयुष्य वेचताना, कालमान, गणगवळण, निर्मिकाचे निरूपण इत्यादी त्यांचं लिखाण आहे। सोबतच पहा विठ्ठल वाघ जे आहेत यांचं पहा गाव शिव, पंढरीच्या वाटावर आणि पाऊस पाणी हे त्यांचं लिखाण आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा बालमानसशास्त्रावरचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। याला आपण टीईटीचे तांत्रिक प्रश्न देखील म्हणू शकतो। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर प्रायोगिक पद्धती। लक्षात ठेवा, प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे। तर प्रायोगिक पद्धती अशी वर्तन अभ्यासाची एक पद्धती आहे ज्यामध्ये शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले जे निष्कर्ष आहेत ते अधिक विश्वसनीय असतात। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव खालीलपैकी कोणता आहे? पहा, गोव्यामधील सांस्कृतिक उत्सव खालीलपैकी कोणता आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर कार्निवल हा जो आहे हा गोव्यामध्ये साजरा केला जाणारा उत्सव आहे। यामध्ये महत्त्वाचं मित्रांनो आपण राज्य आणि त्यांचे काही सण देखील पाहणार आहोत। यामध्ये महाराष्ट्र राज्य, आणि लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते उत्सव असतात? दसरा, दीपावली, होळी, गणेशोत्सव। पंजाबमध्ये असतो पहा बैसाखी, आंध्र प्रदेशमध्ये असतो पहा एरुवाक पुन्नम, आणि तामिळनाडूमध्ये असतो पहा पोंगल, आणि केरळमध्ये असतो पहा ओणम। आणि हे जे आहेत हे महत्त्वाचे परीक्षेला विचारले जाणारे सण आणि राज्य आहेत। ऑप्शन क्रमांक 3 कार्निवल आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, फळांना आणि फुलांना मिळणारा नारंगी व पिवळा रंग खालीलपैकी कशामुळे येतो? पहा, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। हा विज्ञान या घटकातील प्रश्न आहे आणि 2019 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। फुलांना आणि फळांना जो नारंगी आणि पिवळा रंग येतो तर तो कशामुळे येतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर वर्णलौके जे असतात त्यामुळे फुलांना आणि फळांना नारंगी आणि पिवळा रंग येत असतो। यामध्ये मित्रांनो वर्णलवके हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळेच नारंगी आणि पिवळा रंग जो आहे तो फुलं फळांना येत असतो। आणि हरितलवकामुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो। पहा, हरितलवके काय करतं तर पानांना हिरवा रंग देण्याचं काम करतं। या ठिकाणी जे पेशीद्रव्य दिलेलं आहे, पेशीद्रव्य हे रंगहीन असतं, म्हणजेच कसल्याही प्रकारचा त्याला रंग नसतो, आणि अवर्णलवके सुद्धा रंगहीन असतात। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वाची कमतरता रातांधळेपणाशी निगडित आहे? म्हणजे आपल्याला सरळ प्रश्न असा विचारला आहे की खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर जीवनसत्व अ म्हणजेच काय तर विटॅमिन ए। पहा, विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा जो असतो तो होत असतो। रातांधळेपणा म्हणजे काय तर रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशाच्या परिस्थितीमध्ये चांगले आणि स्पष्ट पद्धतीने दिसू शकत नाही,
रातांदळेपणालाच नायक्टालोपिया असंही म्हटलं जातं. जीवनसत्व ए किंवा विटॅमिन ए देणाऱ्या पदार्थांमध्ये गाजर, रताळे, अंडी, दूध आणि दुग्धजन्य जे पदार्थ आहेत तर त्यांचा समावेश होतो. म्हणजेच गाजर हे जे आहे हे सर्वात जास्त विटॅमिन ए चा पूरक असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दिव्याच्या प्रकाशात पडून येणाऱ्या श्वापदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते. आपल्याला या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. मित्रांनो, अलंकार हा शब्द खूप महत्वाचा आहे. पहा, अलंकार आणि परीक्षेला घटक देखील खूप महत्वाचा आहे. तर दिव्याच्या प्रकाशात पडून येणाऱ्या श्वापदाचे जे डोळे आहेत ते रत्नासारखे चमकत होते, या वाक्याचा अलंकार कोणता आहे? तर अलंकार आहे याचा ऑप्शन क्रमांक 3 उपमा अलंकार. पहा, दिलेल्या ज्या वाक्यामध्ये उपमेय काय आहे? श्वापदाचे डोळे. उपमान काय आहे? रत्न. आणि साधारण धर्म कोणता आहे? चमकत होते. उपमा अलंकारामध्ये सम, सारखे, प्रमाणे, समान, गत अशा साम्यवाचक शब्दांचा वापर केला जातो. या ठिकाणी आपल्याला सांगितलं काय आहे? तर सारखे. कशासारखे? तर रत्नासारखे. म्हणजेच हा अलंकार उपमा अलंकार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे? हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. पहा, मराठीमध्ये प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर पहा, आत्मवृत्तात्मक या प्रकारामध्ये करणं आवश्यक आहे. यामध्ये प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर सांगणारा स्वतःचा किंवा लिहिणारा स्वतःचा उल्लेख करताना वापरला जातो व त्या नामाऐवजी प्रथम पुरुषी सर्वनामेही वापरले जातात. म्हणून आत्मवृत्तात्मक निबंध प्रकारात प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, यापूर्वी जे काही आपण 28 व्हिडिओ घेतलेले आहेत पहा शिक्षक भरतीवरचे, त्या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. एक एक व्हिडिओ आपण पाहू शकता, कारण त्या व्हिडिओमध्ये आपण 2013 ते 2021 अशा 9 वर्षातील जेवढे काही व्हिडिओ आहेत किंवा जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील आपण प्रश्न घेतलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे पहा, जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयास शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा 3 जीन पियाजेच्या मते डॅश अवस्थेत म्हणतात. पहा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी जीन पियाजे यांचं मत मांडलेलं आहे. तर काय आहे? जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करायस शिकते, संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजे मते या अवस्थेला काय म्हटलं जातं? तर ही जी अवस्था असते ही कोणती अवस्था असते आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर ही अवस्था असते पहा ऑप्शन क्रमांक 3. तर या ठिकाणी मित्रांनो, बौद्धिक हा जो शब्द आहे तो वरच्या लेवलला गेलेला आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी थोडीशी आपल्याकडून मिस्टेक झालेली आहे. तर ती कोणती आहे? बौद्धिक विकासाची अवस्था. हा शब्द खालच्या लाईनचा आहे. मी तुम्हाला सरळ सरळ काढून देतो. या ठिकाणी पहा, बौद्धिक विकासाची अवस्था हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, बौद्धिक विकासाची अवस्था तिला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, पीडीएफ मध्ये येताना ही जी मिस्टेक असणार आहे ही आपल्याला दूर केली जाईल. त्यामुळे पीडीएफ देखील डाउनलोड करा, लिंक त्याच्या मी डिस्क्रिप्शन मध्ये देत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. म्हण कोणती आहे? पी हळद हो गोरी ही जी म्हण आहे या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर या म्हणीचा अर्थ होईल पर्याय क्रमांक 2. तर कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. कारण मित्रांनो, मराठी व्याकरण म्हटलं ना तर त्यामध्ये जवळपास 40 घटक असतात पहा महत्वाचे. आणि त्यामधील म्हणी हा जो घटक आहे म्हण, तर यावर आपल्याला नेहमी कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये नेहमीच प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जर 200 पेक्षा जास्त म्हणी जर पाहायच्या असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. पी हळद हो गोरी याचा अर्थ काय? कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्याअंतर्गत खालीलपैकी कोणते येत नाही? पहा, भारतीय राज्यघटनेने जे काही आपल्याला मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत त्यापैकी कोणतं कर्तव्य येत नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर मालमत्ता खरेदी करणे हे कशामध्ये येत नाही? तर मूलभूत कर्तव्याच्या अंतर्गामध्ये येत नाही. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. समाजशास्त्रावरती हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात देखील आलेला आहे. भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्याअंतर्गत मालमत्ता खरेदी करणे हे येत नाही. सरकारने स्थापन केलेल्या स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार
1976 मध्ये 42वी घटना दुरुस्तीनुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्य संविधानात जोडण्यात आले होते. कधी? 1976 42वी घटना दुरुस्ती. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. भंग हा शब्द आहे पहा, भंग. तर भंग या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द काय होईल? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर भंगचा विरुद्धार्थी शब्द आहे अभंग. लक्षात ठेवा, भंग अभंग, भिन्न अभिन्न, कमजोर मजबूत, तुटलेला जुळलेला. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीचे आपल्याला 300 पेक्षा जास्त मराठी विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील आणि समानार्थी जरी पाहायचे असतील तरी ही दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, कारण त्या ठिकाणी प्रत्येक परीक्षेला येणारे 300 पेक्षा जास्त समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आपण घेतलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हात पाय अशा शरीराच्या भागांकडून लावल्या गेलेल्या बलाला डॅश बल म्हणतात. बल म्हणजे काय? तर बल म्हणजे पहा फोर्स. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला सामान्य विज्ञानावरती विचारण्यात आलेला आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला 7वीच्या विज्ञानामधील देखील आपण काही प्रश्न ऍड केलेले आहेत. हात पाय अशा शरीराच्या भागांकडून लावल्या गेलेल्या बलाला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं स्नायुबल. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, साधारण स्वच्छ कोरडे हवेच्या नमुन्यामध्ये खालीलपैकी सर्वात कमी प्रमाण कोणत्या वायूचे असते? पहा, स्वच्छ आणि कोरडी हवा जर असेल आणि त्या हवेच्या नमुन्यामध्ये खालीलपैकी सर्वात कमी प्रमाण कोणत्या वायूचे असेल तर तो वायू असतो पहा ऑप्शन क्रमांक 1 तर कार्बन डायऑक्साईड. यामध्ये सर्वात महत्वाचं ठेवा, कार्बन डायऑक्साईड हा जो आहे हा स्वच्छ कोरडे हवेच्या नमुन्यामध्ये सर्वात कमी प्रमाणात आढळणारा वायू आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रल्हाद केशव अत्रे. आपल्याला परीक्षेमध्ये पहा के अत्रे एवढं येतं. तर प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केलेलं आहे? म्हणजे एक प्रकारे आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की के अत्रे यांचं टोपण नाव काय आहे? तर पहा, के अत्रे यांना केशव कुमार या नावानं ओळखलं जात होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, जेव्हा जेव्हा मराठी व्याकरण घटक येतो त्यामध्ये लेखक आणि त्यांची टोपण नाव हे आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि त्यामधील काही आपण महत्वाची लेखक आणि त्यांची टोपण नावं देखील पाहूया. तर पहा, के अत्रे त्यांना म्हटलं जातं केशव कुमार. कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हटलं जातं? केशवसूत. राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज. वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी. आणि हे जे 5-6 लेखक आहेत हे खूप महत्वाचे असणारे लेखक आहेत आणि त्यांची टोपण नावं देखील आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तार्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारे खालीलपैकी कोणती पद्धती आहे? कोणी मांडलेली आहे? पहा, डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी काय मांडलेले आहे? शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी एक पद्धत त्यांनी मांडली आहे. ती पद्धत कोणती आहे? तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 1 तर संशोधन पद्धती आहे. लक्षात ठेवा, यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. संशोधन पद्धत कोणी मांडली असा देखील आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी जी संशोधन पद्धती आहे ती सांगितलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे काय? या ठिकाणी हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. हा आपल्याला भूगोल या विषयाला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 2 त्याला जागतिकीकरण असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, जागतिकीकरण कशाला म्हटलं जातं? तर एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील एखादी वस्तू असेल त्या वस्तूला जागतिक लेवलवर उपलब्ध करून देणे म्हणजे जागतिकीकरण होय. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दिलेल्या धातूच्या तारेची विद्युत रोधकता डॅश वर अवलंबून असते. पहा, धातूची जी तार आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. धातूच्या तारेची विद्युत रोधकता कशावरती अवलंबून असते? तर ती अवलंबून असते तारेची लांबी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी पहा, इथं स्वरूप हा वरचा शब्द आहे. मित्रांनो, थोडी प्रिंट मिस्टेक होत आहे कारण आपण लवकर व्हिडिओ घेऊन येत आहेत, त्यामुळे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे.
आणि ह्या चुका थोड्याशा मी कमी करेल याची गॅरंटी देतो. तर तारेची जी लांबी आहे हे आपलं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा, विद्युत रोधकता वाहकाच्या लांबी आणि क्षेत्रफळावरती ती अवलंबून येते. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अनाहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? पहा, अनहिलेशन किंवा अनाहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहा, BR आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेचे निर्मूलन म्हणजेच अनाहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. हे पुस्तक आंबेडकरांनी लिहिलेलं असून एक बहुचर्चित असणारं पुस्तक आहे. त्याचे प्रकाशन 1936 या वर्षी करण्यात आलं आहे. लाहोरमधील हिंदू सुधारकांच्या समाजाला भाषण म्हणून देण्यासाठी आंबेडकरांनी जातीचे उच्चाटन प्रथम तयार केले होते आणि हे जे पुस्तक आहे हे त्यांनी लिहिलेलं होतं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? पहा, शारीरिक विकासाबाबत या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर विकास हा परिणात्मक असतो, परिणामात्मक. लक्षात ठेवा, ही जी बाब आहे ही या ठिकाणी लागू पडत नाही. या ठिकाणी शारीरिक विकास पहा, शरीराच्या वाढीवर विकास अवलंबून असतो. विकास हा गुणात्मक असतो. विकास ही सातत्याने चालणारी एक प्रक्रिया आहे. विकास क्रमबद्ध असतो. विकासाची गती भिन्न भिन्न असते. विकास हा अनुवंश आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. म्हणजे खालीलपैकी कोणती बाब आहे? ही बाब आहे पहा, विकास हा परिणामात्मक असतो. ही बाब आहे लागू पडत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वाहणारे वारे कोणते असतात? या ठिकाणी आपल्याला हा देखील प्रश्न भूगोल विषयावरती विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी वाऱ्याचा प्रकार आपल्याला विचारलेला आहे आणि ते वाऱ्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 तर प्रत्यावर्त वारे म्हटलं जातं. कशाला म्हटलं जातं? पहा, केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार स्थितीमध्ये वाहणारे जे वारा आहे त्याला प्रत्यावर्त वारे म्हणतात. यामध्ये जो घटक दिला आहे खारे वारे म्हणजे काय? तर दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे जे वारे असतात ते असतात खारे वारे. यानंतर अवर्त वारे. तर अवर्त वारे म्हणजे काय असतं? तर एखाद्या क्षेत्रात वातावरणातील विशिष्ट बदलामुळे केंद्रभागी कमी दाब व सभोवतालचे जास्त दाब अशी परिस्थिती निर्माण होत असते. अशा वेळी सभोवतालच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून केंद्रातील कमी दाबाच्या चक्राकार दिशेने वाहणारे जे वारे आहेत त्यांना म्हटलं जातं अवर्त वारे. आणि प्रत्यावर्त वारे केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वाहणारे वारे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते आपले 20 प्रश्न. या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आपला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. नाव आहे मराठी नोकरी किंवा त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.